स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळा विषय घेणार आहोत। विषय म्हणजे कसा आहे बघा, मुलं जी चिडचिड खूप करतात, ऐकत नाही अजिबात, त्यांना असं वाटतं की खूप हट्टी झालेली आहेत, तुमच्या हाताबाहेर असं वाटतंय की ऐकतच नाही, काहीही केलं कितीही उपाय केले तरीही गोष्टी घडत नाहीये। तर काय करावं नक्की, मुलांना कसं शांत करावं, काय करावं, कोणत्या गोष्टी त्यांच्याबरोबर आपण कराव्या ज्याच्याने मुलंही शांत होतील आणि त्याचबरोबर चिडचिड करणार नाही, नक्की त्यांच्यावर संस्कार घडवणं, त्यांच्याशी चांगलं वागणं हे का गरजेचं राहिलेलं आहे। कारण बघा आजकालची संस्कृती इतकी वेगळी झालेली आहे, इतकी विचित्र झालेली आहे की मुलं एकमेकांमुळे खूप इन्फ्लुएन्स होतात, खूप एकमेकांमुळे खूप प्रेरित होतात की नाही हा असं करतो म्हटल्यावर मीही असं केलं पाहिजे। तर समजा एखादा मुलगा आहे तो त्याच्या आईवडिलांवर खूप मोठ्याने ओरडतोय, तर तो बघून तोही दुसरा बघून तोही ते शिकणार की अरे आपल्या मम्मीला ओरडलं किंवा आपल्या आईला ओरडलं किंवा आपल्या वडिलांना ओरडलं की ते आपलं ऐकून घेतील। किंवा आजकाल पालकही असे झालेले आहेत की अगदी मुलगा थोडा जरी रडायला लागला, अगदी भोंगा पसरला की त्यांनी त्याच्या हातात ती गोष्ट दिलीच। मला काय म्हणायचंय, आजकालचे आई बाबा एवढे पॅम्परिंग करू नका। सगळ्यात महत्त्वाचं, हे पॅम्परिंग करणं खूप चुकीचं आहे। स्वामींना हे कधीच आवडत नव्हतं की तुम्हाला जे जर का वाटलंय ते तसंच द्या। स्वामींनी सदैव असं सांगितलेलं आहे की तुमच्या घटनेनुसार, तुमच्या सिच्युएशननुसार तुम्ही ती गोष्ट शिका आणि त्यानुसार ती तुमच्या आयुष्यात आणू द्या। कारण काय होतं ना, जेव्हा आपल्याला अवेळी काही गोष्ट नसताना, किंमत नसताना जर का आपल्याला ती गोष्ट मिळाली ना, तर आपल्याला त्याचं काही असं वेगळं वाटत नाही। पण जेव्हा आपण आपल्याला कष्ट करून, खूप गोष्टी करून जेव्हा आपण एखादी गोष्ट घेतो, आपल्याला मिळते, तेव्हा त्याच्याबद्दल एक वेगळं प्रेम तयार होतं। त्यामुळे मुलांना घडवताना सुद्धा आजकालची मुलं की अरे अल्लेलेलेले हो हे असं तसं, बापरे लागलं बाबा, मग आता त्याला गोंजारलं बिंजारलं, लगेच त्याला हे खायला दिलं, काही गरज नाहीये। थोडंफार प्रेम ठीक आहे, मी तर म्हणेल 5% प्रेम ठेवा, 95% थोडंसं असं बघा की ठीक आहे लागलं ना होऊ दे, काही हरकत नाहीये, झालं असं होऊ दे। कारण चांगले संस्कार घडवणं ऍक्च्युअली गरजेचं आहे। कारण ह्यामुळे काय होतं, मुलं वाहत जातात चुकीच्या गोष्टींमुळे आणि दुसऱ्यांचं बघून मग त्यांनाही असं वाटतं की अरे आपले आई बाबा का असं। मी सगळ्या आई बाबांना म्हणते की खूप त्याला पॅम्परिंग करायची गरज नाहीये। मग ह्यानी हेच खाऊ नको, मग आईस्क्रीमच खाऊ नको, मग तेच खाऊ नको, काय गरज आहे। लगेच अशाने काही होत नाही। तुम्हाला सांगते, जे आई वडील कुठलंही बंधन लावत नाही ना, त्या मुलाला काहीच होत नाही। काही लोक तिखटच खायला देणार नाही, आंबटच खायला देणार नाही, भातच खायला देणार नाही, म्हणजे खूप असा वेगळा त्यांचा विषय असतो। यामुळे मला असं म्हणायचंय की तुम्ही ही जी पॅम्परिंग करताना ही चुकीची आहे। चांगले संस्कार, देवासमोर बसणं, चांगल्या गोष्टी करणं या गरजेच्या आहे। या गोष्टी करा, कारण ह्याच्याने तुमच्या मुलांमध्ये संस्कार घडणार आहेत। आणि स्वामींना कधीच अशी हट्टी मुलं किंवा आई बाबांनी त्यांना बिघडवलेली मुलं आवडत नव्हती। त्यामुळे स्वामींना अशी लोकच आवडत नव्हती की जी फारच असं विचार करतील। त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या। तुम्हाला कधीही तुम्हाला ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय की आपल्या मुलांना हाताबाहेर न जाण्याआधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा की नाही मी माझ्या मुलाला प्रॉपरली हँडल करू शकतो। साध्या सोप्या गोष्टी आहे, करून बघा, तुम्हाला स्वतः या गोष्टी होतील। कधीच पॅम्परिंग करणं म्हणजे ते करू नका। खूप साध्या गोष्टी आहे, मुलांना चांगलं देवाचं शिकवा, त्यांना काही स्तोत्र मंत्र शिकवा, छोटेसे शिकवा पण शिकवा, खूप प्रभाव तुम्हाला वेगळा दिसेल। तर चला भेटूया परत। श्री स्वामी समर्थ।